गोंदिया जिल्ह्यात महसूल विभागाच्या वतीने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव देवी या ठिकाणी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर आणि उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्या उपस्थितीत विविध शासकीय प्रमाणपत्रे आणि शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले। महसूल दिनानिमित्त महसूल विभाग, वन विभाग, कृषी विभाग आणि आरोग्य विभागाच्या वतीने स्टॉल लावण्यात आले। या स्टॉलच्या माध्यमातून गावातील लोकांना त्यांचे उत्पन्नाचे दाखले, शिधापत्रिका, आधार कार्ड आणि इतर महत्त्वाची प्रमाणपत्रे देण्यात आली। जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे आणि तहसीलदार यांच्या हस्ते ही सर्व कागदपत्रे वाटण्यात आली, ज्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे। बोंगादेवीचे प्रमाणपत्र वाटण्यात आलेले आहे। काय कार्यक्रम कसे काय होते या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि महसूल विभागाच्या वतीनं महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय घेण्याचं ठरविलेलं आहे। याच अनुषंगानं आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रत्येक मंडळनिहाय कार्यक्रमाचं आयोजन आहे। आपल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात जवळपास 3 मंडळाचे कार्यक्रम झालेले आहेत आणि हा 4था कार्यक्रम या ठिकाणी सातत्याने सुरू आहे। जसा बोंगाव मंडळाचा कार्यक्रम आहे, याच्यामध्ये आपल्या भागातील जे शेतकरी बांधव आहेत किंवा जी शाळेमध्ये मुलं शिकतात आणि जी छोट्या छोट्या अडचणी असतात, तसे उत्पन्नाचे दाखले समजा किंवा जातीचे दाखले बनवायचे असतील, हे तालुक्याच्या ठिकाणी न जाता आपण ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांचं प्रमाणपत्राचं वाटप करतो। एखाद्याचं शिधापत्रिका नसेल त्याला शिधापत्रिका देण्याचं काम आजच्या ह्या समाधान शिबिराच्या माध्यमातून आपण महसूल सप्ताह सुरू आहे। आज बोंगादेवीचे कार्यक्रम घेण्यात आले। काय प्रमाणपत्र आणि काय डॉक्युमेंट वाटण्यात आले? आज बोंगाव देवी येथे जनतेने मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभाग घेतलेला आहे। या कार्यक्रमात आज जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय लायकराम भेंडारकर साहेब होते। आज आम्ही इथे रेशन कार्डचे वितरण केलेले आहे। त्याचप्रमाणे कास्ट सर्टिफिकेट, 1 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, त्याचप्रमाणे जे आरोग्य विभाग, वन विभाग, आपले पंचायत समिती, कृषी विभाग यांनी त्यांच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनांची माहिती, तसेच त्या योजनांचा लाभ जनता कशा पद्धतीने घेऊ शकेल त्याची माहिती दिली। त्याचप्रमाणे आधार कार्ड अपडेशनचा कॅम्प सुद्धा आज इथे आम्ही प्रतिनिधी राधाकिशन जुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।